थंडी सुरू झाली की आपल्याला वाटतं आता घरातच आराम. पण घरात अशा काही सवयी असतात ज्या थंडी आणखी वाढवतात आणि आरोग्यावरही परिणाम करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थंडीमध्ये घरात कोणत्या अशा 10 मोठ्या चुका करू नये. चला तर मग सुरुवात करूया. 1. घरात पाण्याची बाटली जवळ न ठेवणे. थंडीमध्ये तहान लागत नाही म्हणून अनेक जण पाणी पित नाही. यामुळे डिहायड्रेशन होते आणि थकवा वाढतो. पाणी नेहमी जवळ ठेवा. दिवसभरात 6 ते 7 ग्लास तरी प्या. 2. खोलीच्या खिडक्या पूर्ण बंद ठेवणे. थंडी म्हणून लोक व्हेंटिलेशन बंद करतात, पण त्यामुळे हवा बंद होते आणि सर्दी, कफ, ॲलर्जी वाढते. दिवसातून किमान 20 मिनिटे खिडक्या उघडून ठेवा. 3. घरात ओले कपडे वाळत ठेवणे. ओले कपडे घरात वाळत ठेवल्याने ह्युमिडिटी वाढते, ज्यामुळे सर्दी खोकला वाढतो. शक्य असल्यास कपडे बाहेर किंवा खिडकीजवळ वाळवा. 4. जाड ब्लँकेट घेऊन सतत बेडमध्ये राहणे. गरम ब्लँकेटमध्ये दिवसभर पडून राहिल्याने बॉडी स्टिफनेस, थकवा आणि मूड डाऊन होतो. दर 1-2 तासांनी उठून हलका स्ट्रेच करा. 5. गिझरचे पाणी खूप गरम करणे. जास्त तापमानाचे पाणी स्किन ड्राय करतं, केस खराब होते. कोमट पाणी वापरा, गरम नाही. 6. हीटर किंवा ब्लोअर सतत चालू ठेवणे. हीटर जास्त वेळ वापरल्यास घरातील हवा कोरडी होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. 15 ते 20 मिनिटांनंतर ब्रेक घ्या आणि पाण्याचा बाऊल खोलीत ठेवा. 7. खूप गरम कपडे घालून घरात बसणे. जड स्वेटर घरात घातल्याने शरीर अनावश्यक उष्णता बनवतं आणि नंतर थंडी जास्त जाणवते. हलके पण गरम असणारे कपडे वापरा. 8. थंडी म्हणून सतत चहा कॉफी पिणं. चहा कॉफी शरीर डिहायड्रेट करतात. दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा टाळा. हर्बल टी, कोमट पाणी चांगले. 9. थंडी म्हणून बाथ टाळणे. थंडीमध्ये लोक बाथ टाळतात, पण त्यामुळे त्वचा, स्काल्प आणि स्वच्छतेशी संबंधित समस्या वाढतात. आठवड्यात 3 ते 4 वेळा तरी कोमट पाण्याने आंघोळ करा. 10. जड आणि तेलकट खाणे. घरात बसून थंडी म्हणून जड पदार्थ खाल्ल्यास ॲसिडिटी, वजन वाढ, सुस्ती वाढते. हलके भात, भाजी, सूप, डाळ असे पदार्थ घ्या. थंडीमध्ये खायलाच हवेत असे 5 हेल्दी पदार्थ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जेवण चॅनलला सबस्क्राईब करा.